आज मंडळी आपण नाश्त्याकरिता अतिशय भन्नाट अशी व्हाईट सॉस पास्त्याची रेसिपी तयार करणार आहोत। एकदम डिलिशियस अगदी नवीन पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे। फर्स्ट टाइम करत असाल तरी परफेक्ट बनाल। हे बघा अतिशय चीजी पास्ता तयार होतो। व्हाईट सॉस पास्ता तयार करण्यासाठी मी इथे 1 कप म्हणजे 150 ग्राम इतके पास्ता घेतलेले। पास्ता ते तुम्ही कोणत्याही शेपमध्ये घेऊ शकता। आता पास्ता बॉईल करण्यासाठी मी इथे हाय फ्लेमवरती पॅन ठेवले। पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम पाणी ॲड करायचे, त्यामध्ये तेल ॲड करायचं म्हणजे पास्ता आपला एकदम सुरसुरीत तयार होतो। पाण्याला उकळी आली की जे आपण 1 कप इतका पास्ता घेतला ते ॲड करून द्यायचा आहे आणि पास्ता 5 मिनिटाकरता उकळून घ्यायचा आहे। हे बघा 5 मिनिटानंतर पाहू शकता पास्ता व्यवस्थित कुक झालेला आहे। जास्त ओव्हरकुक पास्ता करायचा ना, अदरवाईज ते एकमेकाला चिकटतात। पास्ता कुक करून मी प्लेटमध्ये काढलेला आहे। बघा एकदम परफेक्टली पास्ता कुक झालेला आहे। आता पास्ता करता व्हाईट सॉस तयार करण्यासाठी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये बटर ॲड करायचं, चॉप केलेला कांदा, गाजर, शिमला मिरची ॲड करायची आहे। तसेच लगेचच चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि छान प्रकारे आता हे परतवून घ्यायचं आहे हार्डली 2 मिनिटाकरिता। व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता। हे बघा 2 मिनिटात व्हेजिटेबल्स चांगले सॉफ्ट झाले की लगेचच मध्ये आपल्या सेंटरला जागा करायची, त्यामध्ये थोडंसं बटर आणखी ॲड करायचं आहे आणि 1 मोठा चमच इतका मैदा ॲड करायचा आहे। मैदा छानपैकी आता बटरमध्ये आपल्या या पद्धतीने परतवून घ्यायचा आहे। हे बघा 1 मिनिटाकरता व्यवस्थित मी इथे मैदा परतवून घेतलेला। आता 1 कप इतके आपला पास्ता होता तर 1 कप इतकंच आपल्या यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि लगेचच आपल्या छानपैकी सॉसमध्ये आपल्याला अमूलचं प्रोसेस चीज हवं तेवढं ॲड करून द्यायचं आहे। तसे मी मोझरेला चीज देखील ॲड केलेलं आहे। आता म्हणजे गॅस एकदम स्लो करून द्यायचा आणि स्लो फ्लेमवरती छानपैकी चीज सर्वप्रथम आपल्याला मिक्स आउट करायचं आहे आणि लगेच यामध्ये आपण जे बॉईल केलेले पास्ता ते ॲड करून द्यायचं आहे आणि छान प्रकारे पास्ता देखील आपल्या व्हाईट सॉसमध्ये मिक्स आउट करून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी कसलं डिलिशियस आणि टेम्पटिंग पास्ता दिसत आहे, नक्की ट्राय करा। तसेच सगळ्यात शेवटी आपल्याला ऑरिगॅनो ॲड करायचं आणि छान प्रकारे यामध्ये चिली फ्लेक्स हवी तेवढी ॲड करून द्यायचं आहे। जर मंडळी तुम्हाला एकदम झणझणीत पास्ता हवा असेल तुम्ही या स्टेजला हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड करून द्या। इतका क्रीमी आणि एकदम टेस्टी हा पास्ता तयार होईल, तुम्ही बोटं चाटून खाली, इतकं अप्रतिम। सो मंडळी चिली फ्लेक्स ऑरिगॅनो मिक्स केल्यानंतर व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे। नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। आणि ग्रेव्हीची थिकनेस तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तुम्ही यामध्ये दूध ॲड करू शकता। तर मंडळी पास्ता रेडी झालेला आहे। गॅस बंद करून देऊन गरमागरम व्हाईट सॉस पास्ता एन्जॉय करायचा आहे। गार्निशसाठी पुन्हा यावरती चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि चॉप केलेली कोथिंबीर टाकायची आहे। काय मग मंडळी नक्की हा पास्ता ट्राय करा, अगदी मुलं मागून मागून खातील इतका टेस्टी बनतो। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा अँड मस्ट ट्राय दिस डिलिशियस रेसिपी। तसेच मंडळी तुम्ही सर्व्हिसिंगच्या वेळी थोडंसं एक्स्ट्रा चीज ॲड केलं तर या पद्धतीने तुम्हाला चीजी इफेक्ट पास्त्यामध्ये भेटेल, एकदम डिलिशियस। चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।